सद्गुरुनाथ महाराज की जय। ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे। मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोनी। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगभिर्ध्यानगम्यं, वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु परम पूज्य कस्तुरे महाराज की जय। जय श्री कृष्ण, जय योगेश्वरा। अधिक मास महात्म्य, आज 6वा अध्याय आपण बघणार आहोत की 6वा अध्याय नेमका काय आहे, त्यात कथानक कोणतं आहे, दृष्टांत कोणता आहे आणि त्याचा बोध काय आहे. तर आतापर्यंतचे जे आपलं चर्चासत्र झालं त्यानुसार आपण पहिल्यांदा तो अध्याय पूर्ण वाचणार. अध्याय वाचल्याच्या नंतर त्यातला जो संदेश आहे, जो बोध आहे, तो आपण सगळ्यात शेवटी त्याची चर्चा करणार. अधिक मास महात्म्य अध्याय 6वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. नमो आता सद्गुरु, जो पराचाही परपरू, जयाचे कृपेने पसरू, ग्रंथ निर्धार चाले हा. आता ऐका श्रोते जन, अधिक मास महिमा आख्यायन, जे श्रवण केलिया घडे पुण्य, होय निरसन पापाचे. पहा भगवंत केवढा दयाळू, दीनानाथांचा प्रतिपाळू, झाडावया पापाचा मळू, कथा अळूमाळू वदतसे. श्लोक. भगवन्मलमासे वै दीपदान्यस्य यत्फलं, तत्सर्वं ब्रूहि मे देव, लोकानां हितकाम्यया. श्रीर्विष्णुर्वाच. शृणु देवी प्रवक्ष्यामि, रहस्यं पापनाशनं, यत्कृत्वा पितृः गोप्नोत् ब्रह्मः गुरुतल्पगः. विघाती कूटसाक्षी वा, सर्व पाप करोति वा, मुच्यते नात्र संदेहो, विष्णुलोकं स गच्छति. टीका. प्रश्न करीतसे श्री लक्ष्मी, वदतसे कैवल्यधामी, तेची श्रवण कीजे तुम्ही, पाप क्षया ते जाणपा. जया वाटे की पाप जावे, तयाने आधी श्रवण करावे, एकाग्र अवधान द्यावे, ग्रंथानुमोदनी पै. तव लक्ष्मी वदेजी स्वामीनाथा, दीपदानाची व्यवस्था, मज निरोपीजे तत्वता, जेणे भवव्यथा निवारे. कवण पापाची राशी, नष्ट होती दीपदानेशी, पूर्वी ऐसिया वृत्तासी, आचरणी पुण्यराशी तो झाला. हे आद्यंत निरूपण, मज करवाजी श्रवण, तव बोले जनार्दन, ऐके कथन पुढारी. पितृहत्या गोहत्यारी, ब्रह्महत्या गुरुहत्यारी, कृतघ्न आणि परद्वारी, दुराचारी मद्यप्राशक.
कुटील लबाड असत्यवादी असत्य साक्षी ते प्रतिपादी माता पित्या ते त्यजुनी आधी मातृगमनी दुराचारी भ्रूण हत्या पुत्र हत्या पाही स्नुषा भगिनी कन्येतेही याते रतजो स्वदेही ऐशी महापातके अपार तया पापाचे क्षाळन होय केलिया दीपदान आता पावे तो मोक्ष सदन संशय अन्य न धरावा अधिक मासी मासवरी केशवा अर्पण दान करी प्रतिपद आरंभ निर्धारी संपूर्ण मासवरी पै द्यावे स्नान कीजे प्रातकाळी गंगा यमुना सागर जळी अथवा सरोवराचे पाळी कीजे प्रतिदिन स्नानाते हेही न घडे कवणाते जरी वापी कूप तडागाचे परी स्नान कीजे निर्धारी अथवा सगृही शीतोदके शरीरी सामर्थ्य नसल्या पाही प्रवाहात जावया शक्ती नाही शीतोदक नसे संवर्तेही तरी बाद नाही उष्णोदका श्लोक संपूर्ण फलदं सम्यक् स्नानमुष्णेन वारिणा शीते द्विगुणमेवास्य कूपे तश्च चतुर्गुणः नद्यं दशगुणं प्रोक्तं महानद्यं ततो दश सहस्रगुणितं प्रोक्तं महानद्योश्च संगमे टीका संपूर्ण फल असे उष्णोदकी तया द्विगुणित जाय शीतोदकी वापी कूप आणि तटाकी चतुर्गुणित जाणपा नदी तीराची ठाई जाण दशगुणित घडे पुण्य तया दशगुणे जाण हे घडे पुण्य गंगा स्नाने महागंगा क्षेत्री पाही अथवा सागराचे तीरीही संकल्पयुक्त स्नान केले जीही तरी सहस्त्रगुणे पुण्य जोडे ऐसे स्नान विधीते सारून मग कीजे देवतार्चन स्वय ताम्र पात्री आज्य घालून दीप लावून ठेवजे मग सत्पात्र ब्राह्मण पाचारावे तया लागून दीपपूजन करुणी जाण द्यावे दान ब्राह्मणाते दक्षिणे सहित दीप एक मासवरी साक्षेप केलिया होय निपाप सुख अमोपते पावती आयुरारोग्य संतती अपार चुके यम यातना की अघोर दीपदाने कांती सुंदर वर्धमान होय पै अपमृत्यू गंडांतर दूर होय हा निर्धार ये विषयी आन विचार न घडे साचार जाणपा श्लोक शतजन्मोत्थितं पापं मासार्थे नैव गच्छति जन्मांतरसहस्रे तु यदघं समुपार्जितं टीका सप्तजन्मार्जित जे पाप तेही झडे आपोआप शतजन्माचा जो लेप तोही अमोप झडतसे परिश्रद्धा पुरस्कार पाही नित्य नित्य हव्यास देही घडतो ऐसा संदेह नाही शास्त्री पाही हा निर्णय दीपदानाचा पर्वविधी जळकुंभ ठेविजे आधी परिपूर्ण जळसंधी पूजा विधी करुनिया तयावरी मग दीप ठेवुनी जळकुंभासहित दीजे दानी एक मासवरी प्रतिदिनी करिता निर्वाणी फळ लाभे स्त्री अथवा पुरुषाते समान लाभ दोही ते सौभाग्य अथवा विधवेते समान पुण्याते पाविजे वरकड करिता यज्ञदान द्रव्य पाहिजे तया लागून येथे अल्पवेचे महापुण्य सांगितले जाण साक्षेपे यथाशक्ती ब्राह्मण भोजन भक्ती पुरस्कार करावे जाण श्री लक्ष्मी नारायण म्हणून संतर्पण करावे तयावरी शक्ती असेल पाही वस्त्रे अलंकार दक्षिणा तेही भाव धरुनी देही अति आदरे अर्पिजे नाना परिघृत मिश्रित अपूप अन्य यथास्थित षड्रस पक्वान्ने बहुत ब्राह्मणा ते अर्पावी गो भू हिरण्य दानांनी जो अर्पी भूदेवा लागुनी मलमासाशी प्रतिदिनी तो मोक्ष सदनी पावतो आयुरारोग्य धनसमृद्धी अपमृत्यू न बाधी पुरे आयुष्याची अवधी तोवरी आरोग्यता देहासी
वैश्या ते पशुधन प्राप्त, शूद्र ते सुखोत्पत्ती होत, क्षत्रिय तो विजयी रणात न बाधित शस्त्र घाय. स्त्रियांते वैधव्य नाही, कुमारी ते निज भ्रतार, तोही सुलक्षणिक प्राप्त होई, व्रत प्रभावे ऐशिया. नित्य करावे पुराण श्रवण, रात्र कीजे हरिजागरण, प्रातःकाळी प्रातस्नान, दीपदान यथाविधी. पूर्वी सरस्वती तीराचे ठाई, सुशर्मा नामे द्विज पाही, पुत्र कलत्र सर्व आप्तही, स्त्रीयुक्त नांदतसे. भिक्षा मागून नित्यानित्य, कुटुंबाते संरक्षित, तयावरीही अतीत, असलिया सांभाळित माद्यानी. धन्य ऐशाचिया संसार, स्त्री असोनी स्वधर्मी नर, रूपवती सेवेसी सादर, मनी तिरस्कार न मानी. समयी आलिया अतीत, लाहे लाहे दुणावत, तया ते असे तोषवित, भोजन पाने आदरेसी. भिक्षार्थी याचे गृहाते, सर्व संग्रहक कैसा तेथे, परी समयी असेल ते यथारुची संपादी. स्वपुत्राची आशा न धरी मनी, परम आल्हाद ब्राह्मण भोजनी, न उरो आपणा दुसरे दिनी, परी खेद मानिना. ऐशी स्त्री धर्मानुकूळ, तया पुरुषाचा सुफळ काळ, तयावरी तुष्टे हो गोपाळ, पावे दयाळ संकटी. परी ऐसे वर्तता संहारी, तया अपुरे न पडे निर्धारी, सदा वर्तता सदाचारी, पाहे मुरारी कसवटी. तेथे सर्वदा जो संतुष्ट, हर्षची मानी उत्कृष्ट, मग तयावरी जगन्नाथ, सदा संतुष्ट मानसी. असो आता पाल्हाळ बहुत, सुशर्मा यथाचारे वर्तत, गृही धेनु सेवा नित्य करीत, उदर भरी. ऐसी या परी नित्य करुण प्रातस्नान, वरी करीतसे जप ध्यान, मग करुनिया भिक्षाटन, अतितासहित भोजन करीतसे. धन्य ऐशियाचा संसार, तोची प्रिय होय रमावर, नाही तरी असाक्षी भोजन प्रकार, न घडो निर्धार देहाते. अतिथी बैसुनिया द्वारी, स्वगृही भोजन जो करी, सोयरियाची प्रार्थना करी, वरियावरी मिष्टान्न. ऐसे भोजन घडे जयाशी, तरी नरकी वास तयासी, ते भोजन मांस भक्षणासी, उदक प्राशने रुधिर. अतिथी अभ्यागता विरहित, भोजन घडे जयाते नित्य, तरी सोमपानाचे फळ प्राप्त, असे निश्चित दुर्धार निर्धारे. ऐसा सुशर्मा निर्धारी, पुराण श्रवण तृतीय प्रहरी, रात्र करी हरी जागरी, तेणे तुष्टे नारायण. ऐसी करिता काळक्रमणा, पैसा वेची सत्कारणा, तव मलमास प्रवर्तता जाणा, करी विचारणा मानसी. म्हणे संचय नाही धनासी, केवी घडे पुण्यराशी, कवणे करावे दानासी, व्रत प्रभावासी याची पै. मी तव दरिद्री अत्यंत, न घडेची परमार्थ, दान धर्म यथास्थित, न घडे किंचित मज लागी. ऐशी चिंता परम हृदय, उद्भवली तयाशी पाही, म्हणे सार्थक घडले नाही, मूर्ख दशा पाही या वाचे. प्रतिदिनी मौन्य धरून, पुराणी बैसतो जाऊन, तव तेथे निघाले दीपाख्यान, केले श्रवण यथा निगुती. तोची बोध चित्ती ठसावून, म्हणे हेची करावे आपण, मग प्रतिदिनी दीपदान, करी ब्राह्मण निजनिष्ठे. पुरुषोत्तम प्रित्यर्थ भक्ती, दान देत असे ब्राह्मणाप्रती, ऐसा नेम चालविता प्रीती, काय निश्चिती वर्तले. एकादशीचे दिवशी, सुशर्मा बैसला जागरणासी, दीप लावून घृतेसी, सन्निधेसी ठेवत. पूजा करून संकल्पयुक्त, प्रातःकाळी अर्पू ब्राह्मणाते, ऐसा नेम धरून हृदयात, प्रातस्नानाते जायचे. तव घरची निद्रिस्त सर्वही, जागृत तेथे कोणीच नाही, तव एक बिडाळक तेथे पाही, मूषका लागी डसतसे. तेथे दीपज्योती मंद झाली, मूषक
न देखे नेत्र युगळी, मग मार्जारे ते वेळी, केली नवाळी ते ऐका. आपल्या पुढल्या हाताने दीप सरसावित युक्तीने, मूषक दृश्य व्हावा तेणे, म्हणून केला उपावो. तो कृपाळे तो सर्वेश्वर, मूषक पळाला तो सत्वर, परी नवल वर्तले थोर, ऐका समग्र भाविक हो. तया मार्जारा ते वेळी, विमान उतरले भूमंडळी, विमानी बैसविता चित्तात काळी, देखे नेत्र कमळी ब्राह्मण. सुशर्मा स्नान करुणी आला, तो हा चमत्कार देखिला, मग बोलता झाला ते वेळा, विमानस धाते ते काळी. म्हणे देवदूत हो विज्ञापना, माझा आणि जे का हो मना, या बिडाळे के पुण्याचरणा, केले म्हणून वाहिला विमानी. तव ते देवदूत सर्व समाचार, तया ब्राह्मणा ते कथिला साचार, म्हणती हा तव संगी उपकार, केला उद्धार बिडाळका. तरी संत संगती दोष जैसा, हाही पुण्यलेश जाण तैसा, संवाद ऐकून ऐसा, चित्त उद्विग्न ते झाले. म्हणे हे जनार्दना वासुदेवा, हे वैकुंठ मुरारे केशवा, अच्युता अनंता माधवा, करुणार्णवा दीनबंधो. कवण पुण्याची या राशी, बिडाळक आचरला देहासी, नेणो पूर्व सुकृताच्या राशी, म्हणून विमानासी प्राप्तता. हे जगदीशा जनार्दना, हे कैवल्यज्ञानी मधुसूदना, क्षीराब्धिशायी नारायणा, करुणाघना दीनबंधो. मी तव अभागी पूर्ण, नेणेच कधी पुण्यचरण, मज पापिया ते स्वर्ग भुवन, प्राप्त कोठून होय पै. ऐसा सद्गतीत अंतरी, परमद्रवला हृदय मंदिरी, अश्रू चालिले नेत्रद्वारे, करुणास्वरी भाकित. तयाची करुणा ऐकून, कृपेने द्रवला नारायण, तया ते चतुर्भुज करून, तात्काळ वाहिला विमानी. या लागी केले पुण्याचरण, ते कदापि वाया न जाया जाण, वाया गेलिया येईल उणे, ब्रीद पूर्ण तोरडई असे. स्वबुद्धी अथवा संत संगती, पुण्य घडावे भलत्या रीती, तेणे संतोष श्रीपती, अधोगती नवजाय. धन असुनिया पदरी, जो दान धर्माते न करी, तया पापिया नरक अघोरी, जन्मवरी सुटेचिना. म्हणून अवचिता नरदेहो, सुखते लाधला पहा हो, न विचारिता न्यायो, करी संचयो धनाते. ऐसी वयसा संसारी वेचिता, केवी घडे सार्थकता, तेची वयसा निघोनी जाता, मग धन वार्ता केवती. संचय केला ज्या धनाते, तो राहील जेथील तेथे, एकलेची जाणे घडे त्या ते, जेथील तेथे निजात्मा. धर्म नेणे काही, जडला प्रवाही जन्मपंक्ती, हाची जाणोनी अभिप्रावो, कृपाळू जो देवाधिदेवो, म्हणून सुलभ उपावो, निर्मुनी ठेविला जनाते. म्हणून सुशर्मा द्विजवर, वर्तसे दरिद्राचार, परिचित्ती धरून निर्धार, केला उद्धार स्वयतेणे. श्लोक. नवियोगमप्नोति दीपदान प्रभावता, आधोय व्याधयश्चैव दीपदानात् प्रणाशितः. भीतो भयात् प्रमुच्येत, बुद्धो मुच्येत बन्धनात्, ब्रह्महत्यादिभिः पापैर्दीपदान प्रभावता. सर्वपापविनिर्मुक्तो विष्णुलोकं स गच्छति, अत्राप्युदाहरन्तीह मितिहासं पुरातनम्. टीका. या लागी प्राणिया ते पाही, सुलभ उपाव निर्मिला मही, म्हणून आचरावे देही, सार्थकता पाही अनायसे. ऐसा इतिहास पुरातन, लक्ष्मी ते निवेदी नारायण, म्हणून तुम्हा श्रोते जन, केले निरूपण यथामती. तरी ग्रंथांतरी ठेवूनी विश्वास, स्वये करा हो या व्रताचा सायास, जेणे चुके हो गर्भवास, चुके अनयास जन्मपंक्ती. येथे मुख्य भावासी कारण, भावे संतुष्ट जनार्दन, येर अभावी काते पतन, न चुके जाण निर्धारी. ऐका भावार्थासी कारण, तुलसी दळे संतुष्टे जनार्दन, म्हणून गर्वरहित जाण, करावे पूजन महाविष्णूचे.
हाची जाणनी निर्धार, वाग्वल्ली तुळसीदळ साचार, तेणे अर्चला रमावर, प्रीती पडे भारे आपुल्या. स्वस्ति श्री अधिक मास्य महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे संमत, मनोहर सुत विरचित, षष्ठोध्याय गोडः. श्रीकृष्णार्पणमस्तु. इति षष्ठोध्यायः. सहावा अध्याय आपण ऐकला. ह्यामध्ये दीपदान कसं करावं याची एक पद्धत सांगितली आहे. तर ती पद्धत कशी की सुरुवातीला या दीपदानामध्ये 2 पद्धती आहेत. दीपदानामधली पहिली पद्धत अशी की ताम्रपत्री म्हणजे तांब्याचा दिवा घरी आणावा. सायंकाळच्या समयी स्नान करून तो दिवा प्रज्वलित करावा, त्याची पूजा करावी. तो रात्रभर तो दिवा तिथे तेवत ठेवावा. सकाळी परत स्नान केल्याच्या नंतर ब्राह्मणाला तो दिवा, तो जो प्रज्वलित दिवा आहे तर तो दान करावा. यथाशक्ती त्याला अपूप म्हणजे अनारसे किंवा सच्छिद्र मिष्ठान्न, वस्त्र, अलंकार, दक्षिणा इत्यादी द्यावी. हा एक प्रकार. असं एक पूर्ण मास करावं. दुसरा प्रकार असा की एक जलकुंभ म्हणजे छोटासा असा पाणी भरण्याचा माठ, त्या काळात पाणी भरण्याचे माठ होते, छोटे थोडे गडू असायचे, तर तेवढा तो गडू भरायचा. त्या गडूमध्ये पाणी भरून त्याचीही पूजा करावी. आणि सायंकाळी ही स्नान केल्यानंतर जी त्या जलकुंभाची जी पूजा केली तर त्याच्यासोबतचही तांब्याचा दिवा आणून त्याचीही पूजा करायची. तो दिवा रात्रभर ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी स्नान केल्याच्या नंतर तो गडू जो पाण्याने पूर्ण भरलेला आहे तो, त्याच्यावरती हा प्रज्वलित असलेला दिवा, त्याच्यासोबत मिष्टान्न, यथाशक्ती वस्त्र, अलंकार, दान, दक्षिणा हे देऊन हे त्याला ब्राह्मणाला हे त्याला दान करावे. रोज महिनाभर मासभरी केलं. मग ह्यामध्ये जे पापाचे प्रकार आहेत तर सर्वसाधारणपणे या पोथीमधल्या ह्या 6व्या अध्यायात जी पापांची यादी दिलेली आहे तर याच्या पलीकडे दुसरं पाप होऊ शकतच नाही माणसाकडनं. म्हणजे मानव जीवन जे आहे तर त्यांनी जी यादी दिली आहे त्या यादीपेक्षा कुठलं असं अधिकचं काही पाप नाही आहे. म्हणजेच काय की अशा प्रकारे दीपदान केल्यानंतर ह्या पापांच्या राशी ह्या जळून जातात आणि मग जो दुःख जे जन्मात प्राप्त झालेलं आहे तर ते दुःख दूर होऊन हा जन्मजन्मीचा जो प्रवास आहे तर तो मोक्षाकडे घेऊन जातो. सुशर्मा नावाचा एक ब्राह्मण होता, तर तो अत्यंत गरीब होता. आता गरीब होता म्हटल्याच्यानंतर तो भिक्षा मागायचा. भिक्षा मागून आणल्याच्या नंतर मग त्याची पत्नी ते अन्न शिजवायची आणि मग ते मुलांना आणि ते सगळं भोजन करायचे. पण त्यांचा एक नेम होता की भोजनाच्या समयी जर का कोणी अतिथ म्हणजे पाहुणा जर आला की तो एक भिक्षुकर्व आला, कोणी आला, अतिथी आला, तर त्यालाही ते पंक्तीला जेवायला बोलून घ्यायचे आणि त्याच्यासोबत ते भोजन करायचे. मग ते अन्न पुरो न पुरो, दुसऱ्या दिवशी काही शिल्लक राहो न राहो त्याची चिंता त्यांनी कधीच केली नाही. आणि अशा तऱ्हेने त्यांचा सगळा हा संसार सुरू होता. एके दिवशी हा सुशर्मा ब्राह्मण एका ग्रंथ जिथे व्याख्यान चाललं होतं, वाचन चाललं होतं, त्या पुराणाच्या कथेमध्ये जाऊन बसला आणि त्या कथेमध्ये दीपाख्यान हे त्याने ते ऐकलं. आत्ता आपण जसं विशद केलं त्याप्रमाणे ते आख्यान होतं. मग ह्या सुशर्मा नावाच्या ब्राह्मणाने असं ठरवलं की मी ह्या पद्धतीनंच दीपदान देऊ शकतो, तेवढीच माझी ऐपत आहे. मग वस्त्र, अलंकार, दक्षिणा माझी देण्याची तेवढी माझी क्षमता नाही, मी फक्त दीपदान देईन. अशा तऱ्हेने त्यांनी संध्याकाळी तो गडू भरून ठेवला. तिथे तो तांब्याचा दिवा होता तो प्रज्वलित केला.
स्नान करून आल्याच्यानंतर ते सगळं व्यवस्थित केलं, त्यांची पूजा केली आणि मग रात्री जागरण करत बसला. जागरण करत असल्याच्यानंतर रात्र जागरण झाली. पहाट जेव्हा झाली, झुंजूमुंजू व्हायची वेळ जेव्हा आली, तर तेव्हा हा स्नान करून नदीला स्नानाला गेला आणि घरी आल्याच्यानंतर ते दीपदान ते ब्राह्मणाला त्याला दान करायचं होतं. घरी येत असतानाच मधल्या काळामध्ये घरातल्या सगळ्यांना गाढ झोप लागलेली. तो फक्त दिवा तिथे प्रज्वलित त्या घरात, आणि त्याच वेळेस एक मांजर तिथे आली आणि ते उंदीर तिथे जो एक आलेला होता त्या उंदराला ती पकडत होती. म्हणजे घरातले सगळेजण झोपलेले आहेत, गाढ निद्रेत आहे, तो उंदीर तिथे फिरतो आहे आणि त्याला पकडण्यासाठी ही जी मांजर आहे ही मांजर तिथे आली आणि तिथे तो दिवा प्रज्वलित केलेलाच होता आणि ब्राह्मण नदीवरती स्नानाला गेला होता. खेळता खेळता त्या मांजरीला तो उंदीर काही दिसेना, म्हणून तिने काय केलं की ते पुढच्या पावलाने त्या दिव्याची वात थोडीशी मोठी केली आणि दिव्याची वात सरकवल्यानंतर दिवा पुन्हा थोडा मोठा झाला आणि मोठा झाल्याच्या नंतर तिला तो उंदीर दिसला आणि त्याला ती पकडायला ती गेली. पण त्या वेळेतच मधल्या काळात तो उंदीर तिथून पळून गेला, मांजरीच्या हाती काही लागला नाही. पण हा ब्राह्मण नदीवरून स्नान करून घरात यायची वेळ आणि ही मांजर तिथे निराश होऊन बसण्याची वेळ, तर तितक्यात एक तिथे विमान आलं आणि ते विमान ह्या मांजरीला ते विमानात बसून वैकुंठाला घेऊन गेलं. ब्राह्मणाला मोठा प्रश्न पडला की मांजरीनं असं काय पुण्य केलं की तिला घ्यायला विमान आलं, आणि मी एवढं व्रत करतो, मी इतकं तपस्या करतो, मी अति कधी कोणाच्या मध्ये नाही, काही नाही, आणि माझ्या वाट्याला हे आलंच नाही. ते योगेश्वराची तो सुशर्मा खूप नम्रतेनं स्तुती करू लागला. नेत्रातून त्याच्या अश्रू सुरू झाले की मी असं काय पाप केलेलं आहे. तर त्यावेळेसच त्याने त्या विमान घेऊन जाणाऱ्या लोकांना विचारलं की तुम्ही ह्या मांजरीला कसे काय घेऊन चालले म्हणे विमानात. तर त्यांनी सांगितलं की हा संगती संग दोष आहे. मागच्या अध्यायामध्ये संगती संग दोष कसा होता की पापामध्ये जर सहभागी झाले तर त्या पापाचं प्रायश्चित्त करावंच लागणार होतं. ह्या अध्यायामध्ये संगती संग दोषम म्हणजेच हा सुशर्मा ब्राह्मण जे व्रत करत होता त्या व्रतामध्ये ही मांजरीनं तिच्या नकळत सहभाग घेतला, ती सहयोगी झाली. तो दिवा विझू न देता वात पुढे सरकवल्यामुळे तो प्रज्वलित राहिला आणि ब्राह्मणाचं व्रत पूर्ण झालं. हे पुण्यकर्म तिने केल्यामुळे त्या मांजरीला त्या स्वर्गामध्ये ते घेऊन गेले वैकुंठात. आता वैकुंठात घेऊन गेल्यानंतर ह्याच्या नेत्रातून अश्रू जे चालले, योगेश्वराची भगवान विष्णूची खूप स्तुती सुरू झाली आणि अगदी गायभरून तो म्हणला की देवाधिदेवा, मग त्या मांजरीला जर तसं सौभाग्य प्राप्त होतं तर मला तरी कधीतरी व्हायला पाहिजे ना. तर त्याचीच ती स्तुती ऐकून, त्याचा प्रामाणिकपणा पाहून भगवान योगेश्वर भगवान विष्णू स्वतः विमान घेऊन आले आणि ह्या विमानात याला घातलं आणि मग ते त्याला वैकुंठाला घेऊन गेले. ह्या अध्यायामध्ये सांगितलं आहे आणि जसं ह्या पोथीत सांगितलेलं आहे त्याच पद्धतीनं हे दृष्टांत सांगितलं आहे. आता मूळ मुद्द्याकडे वळू की सारांश काय आहे, याच्यातून बोध काय आहे. कारण बोध महत्त्वाचा आहे. अध्याय आपण ऐकला, मग ह्यामध्ये दीपदानाचा जो प्रकार सांगितलेला आहे, तर दीपदानामध्ये जलकुंभ किंवा अपूप पदार्थ घेऊन दोन्हीपैकी एक कोणतंही घेऊन तर ते ब्राह्मणाला यथाशक्ती वस्त्र अलंकार दक्षिणेसहित द्यावे, त्याला भोजन घालावे, जे यथाशक्ती असेल ते करावे. हा एक भाग झाला. आणि दुसरा, सुशर्मा जे व्रत करत होता तर मांजरीचा जो त्यामध्ये त्या मांजरीचा जो सहभाग झाला, तर ह्या अध्यायामधून आपल्याला बोध असा आहे की एखादी व्यक्ती जर एखादं व्रत करत असेल तर त्या व्रतामध्ये आपण सहयोगी राहावे, त्या व्रतामध्ये विघ्न आणू नये. सुशर्माचा दीपदानाचा जो व्रताचा नेम होता
तर त्यामध्ये मांजरीनं तो दिवा विझवला नाही. तिने तिच्या नकळत ती वात पुढे करून त्या उंदराला पकडत होती. स्वार्थ तिचा काहीही असो, हेतू तिचा काहीही असो, पण ती त्या सुशर्मा ब्राह्मणाच्या व्रतामध्ये सहभागी होती. आणि अशी सहभागी असल्याच्या नंतर आपणही एखादी जी कोणी व्यक्ती जे एखादं व्रत करत असेल त्याच्यामध्येही आपण सहयोगी राहावे. एखादी व्यक्ती जर अन्नदानाचं व्रत घेतलेलं असेल तर त्यामध्ये आपला सहयोग कसा आहे? धन जर आपण देऊ शकत नाही तर ठीक आहे, धन देऊ नका, पण त्याच्या अन्नदानाच्या व्रतामध्ये विघ्न आणू नका. सहयोगी बना. पत्रावळी वाटू द्या, पाण्याचे ग्लास द्या, तिथली स्वच्छता ठेवा, त्यांची बसण्याची आणि त्यांच्या भोजनाची व्यवस्था ती आपण यथाशक्ती करा. मांजरीनं फक्त वातच पुढे पुढे केली, आपणही फक्त तेवढंच करू शकतो. पत्रावळी दिल्या, पेले दिले, उचलले, थोडीशी स्वच्छता ठेवली वगैरे वगैरे. एखादं कोणी जर का जलदान करत असेल तर जलदानामध्ये आपण सहयोगी होऊ शकतो की त्याने ते जे माठ तिथे ठेवलेले आहेत तर त्याची तोटी गळकी आहे का, त्याचे ग्लास तिथे स्वच्छ आहेत का, थोडासा आपलाही सहभाग. कोणी जर का नळ तिथला त्या जलदानामधल्या प्रक्रियेतला नळ कोणी सुरूच ठेवला असेल, आपण जाऊन तो बंद करावा, सहयोगी व्हावे, ग्लास तिथे व्यवस्थितशीर ठेवावे. कोणी जर त्या अपव्यय करत असेल, दुरुपयोग करत असेल तर त्याला नम्रतेनं हात जोडून सांगू शकता की बाबा रे, हे त्याचं जलदानाचं हे व्रत आहे, तू तशी अशी त्याच्यामध्ये विघ्न आणू नकोस, त्याचा काही घात करू नको, त्याच्यामध्ये त्याचं नुकसान होईल असं करू नकोस. आपण सहयोगी राहावं. कोणी जर ज्ञानदान करत असेल त्याच्यामध्येही आपण सहयोगी असं राहावं. त्याला दूषण देऊ नये, त्याच्या ज्ञानामध्ये काय कमी आहे हे कधी काढू नये, किंवा त्यांनी कोणत्या भाषेत बोलावं अशी आपणही सूचना त्याला करू नये. सहयोगी राहावं. अशा तऱ्हेनं हे जे व्रत कोणी करत असेल कोणत्याही प्रकारचं तर त्या व्रतामध्ये केवळ सहयोगी राहावे. एवढाच अत्यंत मोलाचा हा संदेश आहे. विघ्न आणू नये. आणि सहयोगी आल्यानंतर व्रत करणाऱ्याच्या अगोदर आपल्याला भगवंत वैकुंठाला घेऊन जातो, एवढं लक्षात ठेवायचं. हे त्या काळामधली ही जरी कथा असेल तरी आजच्या युगामध्ये वेगळ्या पद्धतीनं ते सुख प्राप्त होऊ शकतं. आणि आपल्याही प्रपंचातले, आपल्याही आयुष्यातले सर्व विघ्न, सर्व दुःख हे दूर होऊ शकतात. एवढा हा मोलाचा संदेश आहे. सहयोगी बना. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु परम पूज्य कस्तुरे महाराज की जय. जय श्री कृष्ण. जय योगेश्वर.